कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील माचापूरमध्ये गारपीट झाली आहे। गारांचा अक्षरशः खच रस्त्यावरती साचलाय। धारवाड जवळच्या माचापूर गावाचं या गारांमुळे अक्षरशः मिनी काश्मीरमध्ये रूपांतर झाल्याचे दिसून येत आहे। गारपिटीनंतर रस्त्यावर साचलेल्या गारांमुळे रस्ते अक्षरशः पांढरे शुभ्र झाले। कर्नाटकातली ही दृश्य सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। ಅಷ್ಟು ಆನಕ ಬಿದ್ದೈತಿ ಏನು ಉಷೆ ಇಟ್ಟೈತೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದಡಿ ಮೇಲೆ ಬಿದ್ದೈತೆ ಆನೆಕಟ್ಟಿಗೆ ಗಲಗಟ್ಟಿಗೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಆಗಿದೆ ಇವಾಗ ನಾವು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನ ನೋಡಿಲ್ಲ ಈ ತರ ಮಳೆನ बेळगावमध्ये जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। तब्बल 1.5 तास गारपिटीसह पाऊस पडत होता। अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। जोरदार वाऱ्यामुळे तारा तुटल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज रात्री अचानक गारांचा जोरदार पाऊस झाला। गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता। लातूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झालाय आणि या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या नळदुर्गजवळ गारपीट झाली। महामार्गावरती गारांचा अक्षरशः खच पडलेला आहे। सांगली जिल्ह्याच्या मिरज शहरात वादळी वारे आणि गारपीट झाली आहे। दिवसभर उष्ण वातावरण होतं आणि त्यानंतर जोरदार पाऊस झालेला आहे। हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपलाय। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मध्यरात्रीनंतर अचानक हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालाय। कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमतमध्ये अवकाळीने जोरदार हजेरी लावलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये अचानक विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली आहे। या अवकाळीचा पिकांना मोठा फटका बसलेला आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.